आज जिल्हाधिकारी कार्यालयात आला होता, कलेक्टर महोदयांना भेटले, काय विषय होता? आज जिल्हाधिकारी जळगाव यांना भेटण्याचं कारण की भुसावळ आणि परिसरामध्ये काही तृतीयपंथी समुदायातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती, तिथल्या पुरुष आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठिंब्याने तिथे असलेल्या स्थानिक तृतीयपंथी यांना, जसे की आम्रपाली असेल, लक्ष्मी असेल, त्यासोबतच बेबोजान अशा आमच्या काही तृतीयपंथी मैत्रिणीच्या मूळच्या भुसावळच्या आहेत, यांना सातत्याने मारहाण करणे, धमक्या देणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे असे प्रकार होत आहेत। गेल्या 2 महिन्यापूर्वी जामनेर रस्त्याने जात असताना अक्षरशः रिक्षातून बाहेर ओढून या लोकांनी त्यांना खेचून मारहाण केली होती। त्यांच्यासोबत असलेल्या पुरुष मंडळीने मारहाण केली होती। जामनेर पोलीस स्टेशन या संदर्भामध्ये फिर्याद दाखल आहे, पण अजूनही चार्जशीट चढलेले नाही आहेत। ही गुंड प्रवृत्तीची लोक अजूनही मोकाट आहेत आणि वारंवार आम्रपाली आणि त्यांना धमक्या देण्याचं काम करत आहेत। याच संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही आज भेटण्यासाठी आलेलो होतो। जिल्हाधिकारी महोदयांनी भुसावळ प्रांताधिकारी, भुसावळ तहसीलदार आणि त्यासोबतच माननीय SP जळगाव यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरी देखील गेल्या 2 महिन्यापासून हे प्रकरण का थांबलेलं आहे आणि कुणाच्या पाठराखणीने सगळं थांबवलं जातंय किंवा पोलीस प्रशासन का म्हणून दिरंगाई करतंय, या सगळ्या गोष्टींविषयी प्रश्न आम्हाला निर्माण होत आहेत आणि याविषयी आम्ही आज बोलायला आलो होतो। येत्या 2 दिवसामध्ये आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर गुरुवारी आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत। आम्ही जिल्हाधिकारी जळगाव येथे तृतीयपंथी समुदायाच्या वतीने ज्या पद्धतीने गुंडगिरी करणाऱ्या आणि बोगसगिरी करून इथल्या गुरु शिष्य आणि परंपरेला बदनाम करणाऱ्या ज्या काही तृतीयपंथी समुदायातल्या व्यक्ती आहेत यांच्या विरोधात आम्ही आवाज उचलणार आहोत।